नेहमीप्रमाणे आम्ही थोडंसं इंडियन किंवा असं थोडं क्लासिकल टच असलेलं परफॉर्मन्स असतो आमचा, पण यावेळेस थोडंसं ढिंचॅक आहे. माझी अशी शॉर्ट टर्म मेमरी आहे, तेवढ्यात पुरती लक्षात राहतं. नंतर 2 दिवस गॅप पडला की मला पटकन कळत नाही. कैसे मुझे तुम गजनी आठवलं मला शॉर्ट. खूप लोकांना वाटतं की मालिका आता संपण्याच्या मार्गावर आहे का, तर तसं नाही आहे. मी क्लिअर करते, मालिका आणखीन रंजक होत चालली आहे. पहिला दिवस फक्त आठवून डान्स करण्यात किंवा शिकण्यासाठीच पहिला 1 असतो. तास जो असतो ना, ते कोरिओग्राफ काय करतायत, ते काय सांगतायत हे ऐकण्यात आणि बघण्यात जातो. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2026 लवकरच तुमच्या भेटीस येतं आणि या निमित्ताने तुमची लाडकी जोडी जानकी आणि ऋषिकेश माझ्यासोबत आहे. कसे आहात? मस्त आनंदात. थकलोय. रिहर्सल करून हो. हो, पण मी मला जास्त नाही थकले कारण मी जरा कमी उड्या मारल्यात, पण ह्याने खूप जोरदार रिहर्सल म्हणजे केली. माझ्यासाठी डान्स हे खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे आणि माझ्यापेक्षा जास्त चॅलेंजिंग इथले जे कोरिओग्राफर आहेत त्यांच्यासाठी जे मला नाचवतात. पण आहे थोडंसं बऱ्यापैकी करतोय आता. जानकी पण शिकवत असेल ना मध्ये मध्ये डान्स? विषय आहे का हा प्रश्नच असायला नाही पाहिजे तुझ्या ह्याच्यात. पण तुला असा प्रश्न का विचारावा असं वाटलं? म्हणजे काय? मी ट्रेन डान्सर नाहीये, मी अशी खूप चांगलं पण पण नाही ते छान नाचत. नसते एकदा छान नाही, असते. एक हो, पाठी- मी पण पाहिलं. हो, एक छान पाठी. नाच. नाही, या वर्षी जरा माझ्या यावर्षी नाही, पायाच्या पण ते- इंजुरीमुळे आमच्या कोरिओग्राफर्सने सगळ्या टीमने त्या अकॉर्डिंग तसा डान्स कोरिओग्राफ केला, त्याच्यामुळे जरा मला नेमकं रिलीफ आहे. काय पडली वगैरे? हा, मला लिगामेंट आहे दोन्ही पायांमध्ये आहे, सो त्याच्यामुळे जरा काळजी घेऊनच सगळं करायचं ऍक्टिव्हिटी. Yes, पण मला सांग, सेटवर जेव्हा फावला वेळ मिळतो तेव्हा डान्स प्रॅक्टिस होते? अजिबात नाही. सेटवर कोण नाचतं. पण आता तसा आम्ही वेळ याच्या पण पुढे नाही करत जाऊ कारण माझ्यासाठी हा खूप अवघड डान्स आहे. सो मला आमच्यासाठी म्हणजे दोघांमध्ये जरा Practice. इंडियन जरा क्लासिकल रिदम हा. आहे, सो असं वेस्टर्न आणि प्रॅक्टिस हे हिपहॉप. करावंच लागेल. मला ऑप्शनच नाहीये इथे. म्हणजे सेटमध्ये आम्ही आता सीनमध्ये आम्हाला ब्रेक मिळाला की आता फक्त डान्स रिहर्सल करायची, बस एवढंच मला दिसतं. कारण यावेळेसची जरा थीम वेगळी आहे. नेहमीप्रमाणे आम्ही थोडंसं इंडियन किंवा असं थोडं क्लासिकल टच असलेलं परफॉर्मन्स असतो आमचा, पण यावेळेस थोडंसं ढिंचॅक आहे आणि तो रिदम जरा धडाकेबाज. तो रिदम जरा माझ्या बॉडीत नाहीये आणि आय गेस ह्याच्या पण बॉडीत नाहीये, त्यामुळे आम्हाला दोघांना जरा विशेष जास्त मेहनत घ्यावी लागते. अगदीच. पण ऑनस्क्रीन केमिस्ट्री सगळ्यांना आवडते. मला सांगा, डान्स मधली ही केमिस्ट्री किती जुळते दोघांमध्ये? हे पण आता सांगू का, रिहर्सलच्या वेळेस माहित नाही, पण आमचे ज्यावेळेस शूट करायचे असतात ना परफॉर्मन्स, त्यावेळेस खरंच खूप चांगले परफॉर्मन्स होतात आमचे. पण त्यावेळेस ती रिहर्सलला chemistry काय आम्ही दिसून दोघेही चाचपडत असतो ना, हा. तो त्याच्या बॉडीशी म्हणजे कम्फर्ट मी होत असतो, डान्स स्टेपशी. करताना हिला बघत असतो, हिला मॅच करत असतो, ही मला मॅच करत असते. सो ते होत असतं. पण ज्यावेळेस आम्ही शूट करतो ना त्यावेळेस थोडस बेटर होऊन जातो आमचा डान्स, पॉलिश होऊन जातो, त्याच्यामुळे तो छान दिसतो. Yes, पण एकत्र डान्स करताना ना सिंक होणं फार गरजेचं असतं. मला सांगा, लवकर स्टेप कोण विसरतं? असं कोणाला? लवकर कोण विसरतं? थँक्यू फॉर आस्किंग मीच. नाही, तेव्हा माझी अशी शॉर्ट टर्म मेमरी आहे, तेवढ्यात पुरती लक्षात राहतं. नंतर 2 दिवस गॅप पडला की मला पटकन कळत कैसे नाही. मुझे तुम गजनी आठवलं मला शॉर्ट. हा, माझं होतं म्हणजे कुठलाही सिनेमा किंवा कुठलाही मला तू असं स्पॉन्टिनिटी म्हणजे रिहर्सल करताना किंवा सीन करताना पण ऋषिकेश सांगेल की असं पटकन वाचलं की पटकन सीन केला तर ठीक आहे, पण मी खूप वाचत बसले आणि चला आपण उद्या परवा करूया असं मला पटकन असं हे होतं तिथलं. पण जानकी ऋषिकेशने याआधी डान्स केले. मला पहिला डान्स आठवायचा किंवा दोघांची येस, याबद्दल मला खरंच ऐकायला आवडेल. पहिला डान्स मला खूपच आवडला होता, खूप गोड होता, पत्राचा रेफरन्स होता. गाणं आठवते? टिक नव्हतं. टिकटिक दुसरा होता. छान होतं. म्हणजे आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात असतो, मग हो. त्याला मला पत्र द्यायचं असतं, तर ते कसं पत्र द्यायचं, प्रेमाचा इजहार कसा करायचा, गाणं खरंच तर नाही. गाण्याच्या स्वरूपात शेवटी माझ्यापर्यंत पत्र येतं आणि मी ते वाचते आणि मी होकार कळते. असं गोड गाणं होतं, रेट्रो टाईप. रेट्रो थीम होती आमची. येस, याआधी तुम्ही एकत्र डान्स केला. असं कधी झालं की डान्स करताना विसरून गेला किंवा असं बोलतो ना की आपण लिफ्ट करतो तेव्हा कुठे पडण्यासारखं वगैरे असं होतं आणि तेव्हा सावरलं जातं, असं कधी झालं? चुकलोय म्हणजे कधी आमच्या दोघांपैकी एखाद वेळेस कोणीतरी चुकलं असेल, पण सावरण्याचा प्रश्नच येत नाही कारण असं हा, काय म्हणजे म्हणतात? तशी स्टेप आली नाही अजून की लिफ्ट करायचं आहे आणि लिफ्ट नंतर मग डान्स करायचा, असं कधी झालं नाहीये. हा फक्त लास्ट आय थिंक दिवाळीचं होतं का ग, की गणपतीचं आपण धडकलो होतो लास्ट स्टेप. हा.
हा दिवाळी ही वाली दिवाळी स्टेप होती आणि हा. मी असं धडकलो धडकली होती एकमेकांना. मला म्हणजे एक, दोन, तीन, धाड. अरे बापरे, असं झालं होतं. पण मग तो टेक ओके झाला होता हा. तर ठीक आहे. येस, पण मला शाळा आणि कॉलेजमधल्या मेमरीज जाणून घ्यायच्या आहेत की एक असतं ना कल्चरल ग्रुप किंवा डान्स करणं, हे शाळेत आणि कॉलेज तुमच्या दोघांमध्ये किती होतं आणि किती मजा मस्ती केली त्यावेळेस? मला तर खूप आवडायचा भाग घ्यायला पण मी शाळेत अशी वारकुडी आणि उंच असल्यामुळे मी कायम मागच्या त्या ह्याच्यात असायचे. रोमध्ये हा म्हणजे 2 असे मेन डान्सेस आणि मग ते असं शेतकऱ्यांचं नृत्य वगैरे वगैरे असं ते पेरणी वगैरे मग बैल मी व्हायचे वगैरे असं सगळं ती माझी आठवण. हो उंच असलं की ते छोटे छोटे बैल कुठे ना मग असे आम्ही असे बैल असायचो मग आमचं शेतकरी. म्हणजे ग्रुप डान्स मध्येच देशभक्तीपर गीत वगैरे असायचं, त्याच्यात डान्स असायचा आणि मग परत गणपतीमध्ये वगैरे असायचं तर मग ते गणपती टिपऱ्या घेऊन एक गाणं असायचं, जशी चिक्कमो ते गाणं ठरलेलं असायचं. लेझिम हा. असायचा आमचा. परत ते एक माहेरची पाहुणी का त्यातली एक गाणं आहे ते महाराष्ट्राच्या मातीत रुजले, त्यातलं एक शाहीर वगैरे ते केलं होतं, मला ते आठवत आहे. सो तिथे परफॉर्मन्स ते कल्चरल ऍक्टिव्हिटी असे व्हायचंय. पण जास्त करून ना जे मैदानी असायचे ना, लेझिम असेल, कवायत असेल, स्काउट गाईड असेल, त्याच्यात असायचं. डान्समध्ये खूप कमी होतो मी, म्हणजे एखाद दुसरा असेल माझ्या आठवणीत, पण बाकीच्या खूप साऱ्या कल्चरल ऍक्टिव्हिटीज खूप होत्या. आता तुमचा डान्स पाहिला जितका धडाकेबाज आहे तसं असं वाटतंय मालिकेतही तसाच ट्विस्ट येतोय. जानकी आणि ऐश्वर्या एकत्र येतात, हे कसं घडतंय खरं तर? सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे घडायला खूप कारण तुम्ही त्यासाठी आमचा शो रेग्युलर बघा तुम्हाला कळेल. पण येस काहीतरी वेगळं वळण आहे. आत्तापर्यंत मी आणि ऐश्वर्या एकमेकींच्या विरोधात होतो, आत्ता एकमेकींसोबत आहोत आणि आता एकमेकींसोबत असल्यामुळे मालिका कशी पुढे रंगत जाते. खूप लोकांना वाटते की मालिका आता संपण्याच्या मार्गावर आहे का, तर तसं नाही आहे. मी क्लिअर करते, मालिका आणखीन रंजक होत चालली आहे, तुम्हाला आणखीन पाहावीशी वाटणार आहे. आता ऐश्वर्याचं एक वाक्य आहे की आत्तापर्यंत ऐश्वर्याची सगळ्यांनी गद्दारी बघितली, आता ऐश्वर्याचा प्रामाणिकपणा आणि इमानदारी बघतील. तर आय होप सगळ्यांना ते आवडेल आणि पुढे खूप मस्त ट्विस्ट आहे. तर आय एम शुअर आम्ही प्रेक्षकांचं मनोरंजन आणखीन जास्त करू. अगदीच. आणि ऋषिकेशला विचारायचं, हे जेव्हा कुटुंब एकत्र येतं आणि या दोघी एकदम मैत्रिणी आणि घट्ट मैत्रिणी होणार आहेत, तर ऋषिकेशला कसं वाटतंय आणि कशा पद्धतीने आता सगळं पुढे घडतंय? नाही, ऋषिकेशला खरं तर मुळात ऐश्वर्यावर खूप कमी विश्वास आहे पहिल्यापासूनच. आत्ता सुद्धा ह्या एकत्र येतात ना, तर त्याचं हेच म्हणणं आहे की तिच्यावर जास्त विश्वास ठेवू नकोस, कारण तिचा आत्तापर्यंतचा जो पराक्रम पाहता ती विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही आहे. पण आता तू जे काही करतेस, कारण ऋषिकेश जानकीला प्रत्येक वेळी साथ देतो, सुखदुःखात तिच्यासोबत आहे आणि अडचणीत तिच्यासोबत आहे. तू जे काही करतेस ते सांभाळून कर, मी तुझ्यासोबत असेनच, हे ऋषिकेशचं सांगणं आहेच. एकंदरीत जानकी ऋषिकेश परिवारासाठी जे करतायत ते आता ऐश्वर्या सुद्धा परिवारासाठी करणार आहे. सो कुठेतरी ती सगळ्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करते, पण माझी जानकीला याच्यामध्ये साथ नक्कीच असते. आणि रिहर्सलमध्ये किती साथ आहे? आणि मला पुन्हा एकदा रिहर्सलमध्ये विचारते की रिहर्सलच्या स्टेप्स कशा असतात? पहिला दिवस कसा असतो आणि आजचा दिवस कसा आहे? मी सांगू का, पहिला दिवस फक्त आठवून डान्स करण्यात किंवा शिकण्यासाठीच पहिला 1 असतो. तास जो असतो ना, ते कोरिओग्राफ काय करतायत, ते काय सांगतायत हे ऐकण्यात आणि बघण्यात जातो. त्याच्या आधी गाणं काय असतं आम्हाला इथंपर्यंत येऊच तर माहीत नव्हतं की गाणं काय आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे गाणं आता असं आलं ना की खूप डिफिकल्ट आहे आम्हा दोघांसाठी खूप सुद्धा. रिदम फास्ट आणि आत्ता आमची 2 तासाची रिहर्सल असते ना, त्यातला पहिला फक्त कोरिओग्राफर्सना बघण्यात आणि त्यांना ऐकण्यातच गेला. 1 तास जो आहे तो आमचं सिंग करण्यात झाला किंवा रिहर्सल काय स्टेप्स काय आहे हे आठवण्यात 1 तास गेला. पहिला हा आमचा दिवस आहे. याच्यानंतर आम्ही आता पुढे जाऊन प्रॅक्टिस करू, थोडी स्टेप परत. म्हणजे पहिलं तो त्याचं शिकतो, मी माझं शिकते, हा. आम्ही आमचं चाचपडतोय, नंतर मग आम्ही कोऑर्डिनेशन आणि मग आम्ही एकमेकांना थोडंसं हे असं डान्ससाठी करू. किती एक्साइटेड मला आवडतं. मी मला एक्सायटेड आहे, पण मला थोडं दडपण आहे, कारण माझी असं वेस्टर्न बॉडी नाही आहे किंवा हिपहॉप किंवा असं काही नाही. पण मी माझी कॉन्शियस होते की बाबा आपण असं केलं की चांगलं दिसू का, असं केलं की, कारण ते बॉडीला तसं वळणच नाही म्हणून नर्वस आहे. पण आय एम शुअर की रिहर्सल आमच्याकडनं करून घेतात कोरिओग्राफर आणि आम्ही छानच दिसू ह्याचाच प्रयत्न असतो. आमचा दोघांचाही कोरिओग्राफरवर विश्वास आहे. मला तर खूप आवडतं, मी खूप एक्साइट असतो. म्हणजे असं आलं ना की काय डान्स ना, कारण मी जास्त डान्स करते, असं परफॉर्मन्स स्टेजवर वगैरे करणं नाही, म्हणजे आधीच्या सिरियलमुळे पण नाही आलं आणि आत्ताही केलं तर म्हणजे अगदी रोमॅन्टिक डान्स वगैरे असतात ज्यात खूप
हे नसतं. पण स्टेजवर करायला मिळतं ना, ते मला खूप आवडतं. मी खूप एक्सायटेड असतो. आणि मी आता हा तुमचा डान्स बघितला आणि मला असं वाटतं कमाल आहे आणि खरंच तुम्ही तुला दोघांनी आवडला ना नीलम? खरंच आवडलं आणि पहिल्यांदा मी खरं तर तुम्हाला या डान्स स्टाईल मध्ये बघणार आहे आणि ते त्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. गेम्स गेम्स आज नाही मज्जाची नीलम, मज्जाची नीलम. नीलम तू तयारीनिशी नाही आल्या. मला वाटतं काहीतरी छान गेम्स मी आणशील. आता म्हणजे एवढं बोललो ना, मला वाटलं आता याच्यानंतर नीलम गेम खेळेल. पण लवकर सेटवर घेऊन ये. डन चल आम्ही वाट बघतो ये. आणि ऐश्वर्या, मी आणि ऋषिकेश आमच्या बरोबर तुला गेम खेळता येईल आता. आम्ही आता एक टीम झालोय. येस नक्कीच. थँक्यू सो मच. येस थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.